हॅलो गाईज आणि त्यांच्या बफेलोज, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. आपण इतकं स्ट्रीट फूड खातोय बघतोय, म्हणजे आपल्या काय तब्येतीचं काय आहे की नाही, म्हणून ठरवलंय की या व्हिडिओमध्ये मस्तपैकी जगप्रसिद्ध व्हायरल डाएट प्लॅन तुम्हाला दाखवणार. आणि इतके ते जबरदस्त डाएट प्लॅन असणार आहेत. तर ग्लास घेतलेला आहे आणि एक मिनिट पॉज करा, पॉज कर. ऐसा मत करो मेरी जान. अरे ये सब क्या देखना पड़ रहा है. तर मी कधीच तळलेलं खात नाही. कधी या प्रकारे हा फक्त गरमच खायचा. की म्हणजे व्हिडिओ संपल्यावर जर तुम्ही वजन काट्यावर वजन चेक केलं तर एक अर्धा किलो वजन तुमचं कमी झालं असेल. तर चालू करूयात आपला पहिला प्लॅन. ओके, बर्फच तव्यावरती ठेवलेला आहे. बर्फ खिसून, बर्फ कापून. वा बाय द वे, ही पॅरडी केलीये, पण खरंच सांगतो बऱ्याच डाएट ऍप वरती, विशेषतः एशियन कोरियन ऍप्स वरती हे खूप ट्रेंडिंग झालं होतं की वजन कमी करण्यासाठी बर्फ खायचा, म्हणजे खडीसाखर कशी खातो तसा बर्फ खायचा. त्याला इथं एक बर्फाचा कण इथे दाताला जर लागला ना तर मेंदूत कळ जाते. सेन्सोडाइन पेस्ट मी वापरतो, त्यामुळे मी तर हा प्लॅन नक्कीच करू शकत नाही. ओके, तर भारतीय वेट लॉस प्लॅन. तर सकाळी उठल्या उठल्या आपल्याला ज्यूस प्यायचा आहे. ब्रेकफास्टला आपल्याला बेसनाचा चिला आणि सोबत दही असं खायचं आहे. दुपारच्या जेवणामध्ये दाल राईस आणि सोबत सॅलड खायचा आहे, काकड्या. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता स्मूदी प्यायची आहे. आणि रात्रीच्या जेवणामध्ये मसाला ओट्स. झालं का? एवढंच का? संपला दिवस. भाई ये तो शुरू होते खत्म हुआ यार. म्हणजे फक्त एकच गोष्ट, इथे चहा कुठेच नाहीये. म्हणजे दुपारचा आणि संध्याकाळचा चहा नाहीये. तर त्या डायटिशियनला आपण विचारू शकतो की बाकी सगळं ठीक आहे, बाकी सगळं पाळू आम्ही, पण 2 चहा आले तर बरं पडेल. किंवा धिरड्यासोबत थोडं लोणचं, भातासोबत थोडा पापड. कुछ ज्यादा नहीं हो गया. अशा जर काही थोड्या गोष्टी जर आपण ऍड केल्या तर हा इंटरेस्टिंग डाएट प्लॅन नक्कीच होऊ शकतो. तर पुढचं आपण बघूयात. अरे हा घरातलाच डाएट प्लॅन आलेला आहे. चहा आणि कॉफी नाश्ता बरोबर किंवा जेवणानंतर लगेच, नाश्त्यानंतर लगेच घेतल्यानं आयर्नचं ब्लॉकिंग होतं असं मी कुठेतरी वाचलेलं. हे कितपत खरं? याला चहा पिवत राव. खरं, कारण टॅनिन आणि कॅफिन दिस आर व्हिटॅमिन ब्लॉकर्स. ज्यांना कोणाला डेफिशियन्सीज आहेत तर अशा लोकांनी चहा कॉफी वारंवार घेणं किंवा किंबहुना टाळलेलं कधीही चांगलं. सगळे जण जे आहेत ना ते चहा आणि कॉफीवरती उठलेले आहेत. म्हणजे 2 कप चहा यांना काय एवढा खुपतो डोळ्यामध्ये, मला अजूनही समजत नाहीये. व्हिटॅमिन ब्लॉकर आहेत तर मग म्हणजे काय, मग एक्स्ट्रा व्हिटॅमिनच्या गोळ्या चहात टाकून घेतल्या तर चालेल का असं विचारावं लागेल. तर भाऊ, आपल्याला पटलेलं आहे की चहा आणि कॉफी आयुष्यात लई वाईट आहे आणि त्यामुळे ते सोडायला पाहिजे. मी सोडणार चहा आणि कॉफी एका आठवड्यासाठी, पण त्यासाठी एक अट आहे. प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. एका आठवड्यात जर 10,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले तर मी नक्की चहा आणि कॉफी सोडणार एका आठवड्यासाठी. तर पुढचा प्लॅन आहे डायरेक्ट जपान. शायद इसलिए जापान के लोग 100 साल तक जीते हैं, क्योंकि दुनिया में जहाँ लोग केले को सीधे छिलकर खाते हैं, वहीं जापान में केले को पहले कोयले की आग में पकाते हैं. पका हुआ केला खाने से कैल्शियम और विटामिन ज्यादा मिलता है. यही वजह है कि जापान में लोग लंबे समय तक जवान दिखते हैं और चेहरे पर झुर्रियां कम आती है. म्हणजे थोडक्यात 100 वर्ष फक्त केळं खाऊन जगायचे आपल्याला, त्यापेक्षा 60 किंवा 70 वर्षी मेलेला परवडलं. आणि इतकं फ्रस्ट्रेशन येईल रोज केळं खायचं, आणि ते सुद्धा भाजून केळं खायचे. पण जॅपनीज लोक वाटेल ते करू शकतात, सुरकुत्या चेहऱ्यावरती येऊ नयेत. पण भाऊ, रोज केळ, म्हणजे आपण कॉलेजमध्ये जे चिडवायचो की आज काय आणलं डब्यात, तर केळं. तर हे खरंच म्हणजे हे वास्तवात येईल जर आपण हा डाएट चालू केला तर. पुढचा डाएट बघूयात. हा पण कुठला तरी जपान किंवा कोरियाचा दिसतोय. काहीतरी ड्रिंक प्यायचं ज्यामुळे वजन कमी होऊ शकतं. चिल आउट नावाचा ड्रिंक आहे. ओके, म्हणजे ते ड्रिंक प्यायल्यानंतर पोटामध्ये त्याची जेली तयार होते आणि पोट भरल्याचा फील तुम्हाला येतो. त्यामुळे तुमची पुढे खायची इच्छा होत नाही. म्हणजे जे आपण म्हणतो ना, चायला सकाळी होतच नाही, पोटातले दगड झालाय, तर तो प्रकार हा आहे. हे ड्रिंक प्यायल्यानंतर तुमच्या पोटात दगड नाही तर जेली होणार आहे. तर मग मला फक्त एकच प्रश्न पडतो की म्हणजे ड्रिंक प्यायल्यानंतर संडासला जायची गरज आहे का डायरेक्ट टॉयलेटला, म्हणजे डायरेक्ट शू केली तरी चालेल. म्हणजे ड्रिंक कुठल्या स्वरूपात बाहेर पडणार आहे याबद्दल सुद्धा मला इंटरेस्ट आहे. पण हे विचित्र जरी असलं तरी इफेक्टिव्ह असू शकतं, कारण जर पोट भरल्यासारखं तुम्हाला वाटलं तर पुढे खायचीच काही गरज नाही. एकदा पिऊन बघायला हरकत नाही पोटाचं काय होतंय. सहलेंगे थोड़ा सा. तर आता पुढचा एकदम इंटरेस्टिंग डाएट प्लॅन आहे, बघूयात आपण काय. ओके, तर ग्लास घेतलेला आहे आणि एक मिनिट पॉज करा, पॉज कर. अरे अरे काय हे काय मारायचं आहे तुम्हाला काय? हे तिने कुत्र घेऊन, ज्यांच्याकडे कुत्र नाही त्यांनी काय करायचं, रस्त्यावरची कुत्री शोधत फिरायचं. आईला बरं, पुढे कुत्र्याची शू तिने
देवा, मग मला वाटलं होतं की डाएट प्लॅन आहेत, आपण जे भयानक तळणाऱ्या बिळणाऱ्या स्ट्रीट फूडच्या डेंजरस गोष्टी बघतोय. कुत्र्याची शू आहे का तिने? मला नाही वाटत ते कुत्र्याची शू आहे, कारण ज्या ठिकाणी तिने गोष्टी पकडल्या आहेत त्याच्यावरनं मला वाटत नाही की ती कुत्र्याची शू आहे. नहीं साळुंखे, यहाँ कुछ तो गड़बड़ है. कारण ते इतकं ट्रेन कसं असेल ना की अरे ग्लास ठेवला आता शू कर, तर लगेच शू करेल. पुढे जाऊया. बरं, घरातलं जे झाड आहे शोभेचं, जे प्लॅस्टिकचं झाड आहे, त्याच्यावरनं तिने 2 इडलिंबू काढलेले आहेत. बाय द वे, हे लिंबू अजिबात त्या झाडाचे नाहीत, लगेच कळतंय. ओके, लिंबू किसलेला आहे, त्याच्यामध्ये लायटरनी आग लावली. त्या लायटरची जी आग आहे ना, तिने ना एक कण म्हणजे त्याचा भाजलं पण नसेल त्याचा सरफेस, बरं का. साखर टाकली. अरे डाएट आहे ना, मग साखर का टाकली? It's her choice. त्यात साखर टाकतीये आणि त्यात जो लिंबू इडलिंबू खिसलेला आहे तर तो खिसलेला लिंबू त्याच्यामध्ये ती मिक्स करते. म्हणजे काय, मिक्सर, त्यात पाणी, परत तो लिंबू, साखर. चेहरा बघा ना तिचा, ती असं करून करायची काहीच गरज नाही. रेसिपी ते गाळलेलं आहे अख्खं तिने. यापेक्षा पाणी घेऊन लिंबू पिळून साखर टाकलेली परवडली. एवढी नाटकं करायची काहीच गरज नाही लायटरने बिलिटरने असं. It was missing carbonation, so my sheep goat added gas from its left third udder. क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या अब मैं इस पे. एक मिनिट, कुत्र्याची शू किंवा कुत्र्याची शू दाखवण्याचा फील, म्हणजे ऍक्च्युली ती शू नसेल पण काहीतरी वेगळं असेल, इथपर्यंत ठीक होतं. पण कार्बनेशन नाही, म्हणजे त्यात गॅस नाही, म्हणून अशा पद्धतीचा नॅचरल गॅस भरणं. मी म्हणतो की जे लोक सीएनजी वरती प्रयोग करतायत त्यांनी प्लीज या बाईंना संपर्क साधावा. वाटेल तो प्रकार चाललेला आहे आणि रील साठी सगळं चाललेलं आहे. हे असलं काहीही नाही असं मला वाटायला लागलेलं आहे. शोभेची जी तुळशी बागेत मिळतात 200 रुपयाला कुंडी, ती फुलं त्यांनी प्लॅस्टिकची काढून त्याच्या पण काही पानं आणि पाकळ्या त्यामध्ये टाकलेल्या आहेत. उगाच परीक्षा नळी घेऊन प्रयोगशाळेतली नाही का, काहीतरी आपण डेंजरस सायंटिफिक ऍडव्हेंचर करतोय अशा पद्धतीने ते सगळं मिक्स केलेलं आहे. एकतर जर नवऱ्याच्या नावाखाली जी फेक मुलगी आणलेली आहे, तिला दाढीचा इफेक्ट दिलेला आहे, त्याच्यावरूनच कळतंय की किती खरेपणा आहे यांच्या रीलमध्ये. पण फारच डेंजरस प्रकार. पण मला असं वाटतं की आयुष्यातली कुठलीही गोष्ट, म्हणजे जर तुम्ही चना बटोरा जरी दाखवलात, पण तो तुम्ही अशा आवाजात आणि असे ओठ करून जर दाखवलात, तर तो अतिशय हर्बल आणि डाएटसाठी पूरक पोषक वाटू शकतो. त्यामुळे आयुष्यात फील महत्वाचं आहे. काय ते जास्त बाकी समोर तुमच्या ताटात जे काय ते काय फारसं महत्वाचं नाहीये. खाताना तुम्ही भाऊ सॅलड खातोय, आपण अशा टेचात खायचं. Fried foods and our attraction is well known. Who can ever withstand a hot fried bhajia, samosa, cutlet? Friends, we all know that frying imparts a lovely flavor, color and a crispy texture to mostly fried foods, and it is a love of us Indians. If you have them in moderation, they are fine enough. But if you have them very often, then you are in for trouble, because these high-fat, saturated fat foods can definitely impact your cardiac health, because they will lead to increase in cholesterol levels, which impact your heart functioning. अगदी बरोबर सांगतात बाई. तळलेलं कधीच खाऊ नका. मी कधीच तळलेलं खात नाही. भजी हा प्रकार आहे ना, हा फक्त गरमच खायचा. समोसाची जी कड असते ना, आहा, सात्विक आहे, स्पायसी नाही वाटत आहे. फार वाईट असतं तब्येतीला. त्यामुळे आयुष्यात कधी तळलेले पदार्थ खाऊ नका. बेकार तब्येतीला. मी कधीच खात नाही तळलेलं. तर पुढचं आहे पाणीपुरी आहे डाएट मध्ये. हा बेस्ट डाएट प्लॅन असं मला वाटतंय. आणि ते सांगतात की पाणीपुरीमध्ये रगडा जास्त घाला, आणि तो रगडा सुद्धा नाही का आपले पांढरा वाटाणा आणि मूग तुम्ही जास्त घाला, त्यामुळे प्रोटीन इंटेक तुम्हाला जास्त मिळेल. पण मला असं वाटतं की मराठवाडा आणि विदर्भाच्या लोकांचा काय होईल की ज्यांना रगडा म्हणजे वरणच वाटतं नाही का, त्या लोकांनी हा डाएट करू नये. पण छान मनाला चांगलं वाटतं. तर ती पुरी कशाची आहे आपल्याला माहिती आहे, ती पुरी मैद्याची आहे. त्यामुळे हा डाएट प्लॅन वगैरे काही नाही, पण मनाला छान वाटावं म्हणून रगडा जास्त घेऊन तुम्ही पाणीपुरी डाएट करू शकता. येस, तर पुढचा अजून एक एशियन चायनीज डाएट प्लॅन आलेला आहे. प्ले करूयात. माय हाय फॅट कार्निवल. आय एम फ्रॉम चायना, वॉन्टेड टू शो माय हाय फॅट कार्निवल ब्रेकफास्ट. ओके, 6.5 वर्ष ती खातीये, ब्लोट नाही. आय नेव्हर फार्ट. पूप इन. ती आठवड्यातनं हा डाएट करून फक्त एकदाच संडासला जाते, एकदाच संडासला जावं लागतंय असा तिचा डाएट प्लॅन आहे. आणि एकदा संडासला जाऊन सुद्धा पोट तिचं फ्लॅट आहे. त्याच्याला मी रात्रभर जर गेलो नाही तर सकाळी माझं पोट फुगलेलं असतं नाही का. आणि म्हणजे जी लोक चाळीत राहतात, जी लोक प्रवास करतात, ज्यांचं कॉमन टॉयलेट आहे, त्यांच्यासाठी हा परफेक्ट प्लॅन आहे. म्हणजे बाकी वजन कमी होणं वगैरे जाऊ दे, पण आठवड्यात फक्त एकदाच संडासला जायचंय. केवढा वेळ आयुष्यातला वाचेल, कारण आपण लय रीला बघतो संडासला बसून. खूप आयुष्यातला वेळ वाचवायचा असेल तर हा प्लॅन करा. बरं, पण त्या डाएट प्लॅन मध्ये काय आपण बघूयात.
चीज आहे वेगवेगळ्या पद्धतीचं, आणि तिचं असं म्हणणं आहे की जितका विचित्र घाणेरडा वास त्या चीजला येतो तितकं ते चांगलं असतं. चांगलं असतं म्हणजे आपण खाणारच नाही ना, त्यामुळे कमी खाणार असं येते. विचित्र प्लॅन आहे डाएटचा, पण याचा सेलिंग पॉईंट मला एकमेव वाटला तो म्हणजे आठवड्यातनं फक्त एकदा संडासला जा. पुढचा ओके, तर कोरियन ऑफिस वर्कर्स कशा पद्धतीचा डाएट करतात. तर आधी घेतलेला आहे टर्मरिक राईस म्हणजे हळदीचा भात. बर, त्यानंतर कांदा भजी सारखी दिसणारी गोष्ट, पण ते आहे फ्राईड चिकन. त्यावरती वेगवेगळे सॉस त्यांनी टाकलेले आहेत. ब्लॅक बीन्स सॉस, ब्लॅक बीन्स सॉस त्या भातावरती त्यांनी घेतलेला आहे. जे कुरकुरे दिसत आहेत ते फ्रेंच फ्राईज आहेत. सीझन स्पिनिच म्हणजे पालक आहे, त्याचं सॅलड आहे छानपैकी कापून ठेवलेलं त्यांनी. नंतर अजून एका प्रकारचं सॅलड आहे कॅबेज किमची. हा, सीझन स्लाइस रॅडिश, मुळा सुद्धा आहे. केवढ्या प्रकारचे सॅलड्स आहेत. त्यानंतर आहे स्टिर फ्राय मशरूम. नंतर अजून एक व्हेजिटेबल सॅलड आहे. भाऊ, संपूर्ण सॅलड बारच त्यांनी तिथे उघडलेला आहे. 5 स्टार हॉटेलमध्ये एवढी सॅलड मिळत नाही तेवढी कंपनीमध्ये मिळत आहेत. त्याच्यावरती पण सॉस टाकून घेतलेला आहे त्यांनी. त्यानंतर योगर्ट अजून आहेच का इथे. हे काय पाव पॅटीस नाही, हे नाही, सुशी आहे वाटतं ते. अंडा आहे, फ्राईड एग. अरे आता दुसरं ताट घे म्हणा, भरलं ते आता. आता हे कढईत काय करतोय अजून. लाईव्ह काउंटर सुद्धा आहे. पाणी घेतलेलं आहे, ते ठेवून तिथे अंडी ठेवलेली आहेत. मॅगी नाही, वा, रेडीमेड त्यांनी वेगळ्या पद्धतीची मॅगीज तयार केलेल्या आहे. थोडं ताट कमी पडलं की काय त्याच्यावर अजून त्यांनी व्हेजिटेबल्स टाकलेले आहेत. अंडे त्याच्यामध्ये फोडलेलं आहे. मला असं वाटतंय की आणि नंतर अख्खं ताट भरल्यावर त्यांनी हे असं काहीतरी केलेलं आहे. म्हणजे एवढं खाऊन पण मला लय पैसे मिळत आहेत असं तो म्हणलाय. हे म्हणजे काय. अच्छा, हार्ट्स का, मला माहित नाही होत. त्यामुळे खाणं हेच काम त्या कंपनीचं दिसतंय, बाकी काम काही करायचं नाहीये. तर पुढचा डाएट आहे के-पॉपचा डाएट. भाऊ, ज्या लोकांनी सय्यारा पिक्चर बघितलेला आहे त्याच्यासाठी अतिशय योग्य डाएट आहे, कारण पिक्चर बघणारी लोक के-पॉप वालीच सगळी लोक आहेत. त्यामुळे बघूयात की हा कुठला डाएट आहे. ओके, डिटॉक्स वॉटर. लिंबू घ्यायचा, लिंबू. आपल्याकडे एवढा मोठा लिंबू नसतो, आपण आपला प्रॉपर मंडईतला छोटा लिंबू घेऊयात. तर हे वेगळे शेप बनवलेत तिने लिंबाचे. कसे काय बनवलेत बरं बघूयात. ओके, आधी लिंबू धुवायचे, मग त्याच्यामध्ये काय टाकायचं बरं. स्क्रब काही गरज नाहीये, डिटॉक्स म्हणल्यावर काहीतरी स्किन वाले प्रोडक्ट झालंच पाहिजे. मग ते वेगळे गरम पाण्यात. अरे साल आहे त्याच्यावरती, एवढं गरम करायची काय गरज आहे. साल ओके, साली सकटच मिक्सर मारायचा आहे आणि त्याची प्युरी तयार करायची आहे. साली सकट मिक्सर मारून अच्छा त्याच्यामध्ये जी प्युरी आहे ती ठेवून ती गोठवायची आहे आणि तसे शेप्स त्याचे वेगवेगळे लिंबाचे तयार होत आहेत. बरं, त्यात मग फॅन्सी ग्रीन टी टाकायचा जो जिजू आयलंड मधनं तिने आणलेला आहे. जिजू आयलंड जो कोरियातलं सगळ्यात स्वच्छ सुंदर आयलंड आहे, तिथनं आणलेलं आहे. त्यामध्ये लिंबाचे क्यूब्स टाकायचे आहेत जे लिंबाला मिक्सर मारून आपण बनवलेले आहेत. एवढा कुटाणा करण्यापेक्षा ग्रीन टी मध्ये लिंबू पिळावा. पण नाही, ते के-पॉप आहे. जशी के-पॉप 5 मिनिटाची स्टोरी 10 एपिसोडमध्ये 2-2 तासाच्या एपिसोडमध्ये खेचतात, तशी सुद्धा ही रेसिपी त्यांनी खेचलेली आहे. पुढचं आपण बघूयात. आता वेट लॉस मसाला फिश. बाबो, बघूयात. वेट लॉस करना है ना, और वो भी टेस्टी खाना खाते खाते वेट कम करना है, तो इसका प्रोसेस बहुत ही ज्यादा आसान है. अभी के अभी इंडियन वेट लॉस डाइट बाय रिचा मेरा यूट्यूब चैनल है, उसको सब्सक्राइब कर लेना. उस पर मैंने वेज, नॉन वेज, मीठी, चटपटी, स्मूदीज सबकी रेसिपी डाल रखी है. बस वही बनाकर खाना, बहुत ही आसानी से 12 किलो तक वेट कम करवा दूंगी. आज तो मैंने बहुत ही जबरदस्त मसाला वेट लॉस फिश की रेसिपी रिलीज करी है. वो रेसिपी बनाकर खाकर बताना कि आपको वो रेसिपी कैसी लगी. ताईंचा ऍटिट्यूड जबरदस्त आहे आणि मला पुरुष मंडळी आणि पुरुष प्रेक्षकांना हे विचारायचंय की तुम्हाला खरंच तिच्या डाएट मध्ये इंटरेस्ट आहे का बाकी कुठल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. तुमचं खरंच त्या बाई काय सांगताय त्याच्याकडे लक्ष होतं का दुसऱ्या ठिकाणी लक्ष होतं. मी बघितलंही नाही तिकडे, मी बघूच शकत नाही. बाय द वे, हे डाएट प्लॅन बघून जर तुमचं अजूनही पोट भरलेलं नसेल तर मस्तपैकी वडापाव घ्या. वडापाव चहा सोबत चर्चा करा की आपण काय इंटरेस्टिंग डाएट करू शकतो आणि आयुष्यात डाएटला किती महत्व आहे याबद्दल आपण नक्कीच चर्चा करू शकतो. असेच इंटरेस्टिंग वेगवेगळे रिॲक्शन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. तुम्ही पण मला नक्की सुचवा की कुठल्या गोष्टींवरती आपण एकत्र बसून गप्पा मारू शकतो, मजा करू शकतो. तर भेटूयात दर रविवारी आणि बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.